नमस्कार. दुपारचे 2 वाजता आहेत. मी वर्षा नलवडे देशमुख बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुपरफास्ट 50 मध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू. पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 5 जणांचा तर हडपसरमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. आरोपी योगेश वानखेडेने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याने अनेकांचा मृत्यू. आतापर्यंत 3 ठिकाणी कारवाई तर अन्य ठिकाणांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपास सुरू. विषारी दारूमुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखा अटकेत आहे. कर्नल सिंह विरखा अटकेत असल्याची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांची माहिती आहे. तर फॉरेन्सिक टीमनं दापोडी पोलीस ठाण्यातून विषारी दारूचे सॅम्पल्स घेतले. पोलीस आयुक्तांसोबत बोलणं झालंय. आतापर्यंत 8 आरोपी अटकेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. प्रकरणामध्ये आणखी आरोपी अटक होऊ शकतात. विषारी दारू कुठे बनली याचा देखील शोध घेतलाय. फडणवीसांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू. हडपसरमधील दारूच्या अड्ड्याची रोहित पवारांसह कार्यकर्त्यांकडून तोडफोड. पत्र्याच्या शेडसह आतमधील साहित्याचीही तोडफोड. रोहित पवारांकडून पुणे पोलिसांचा व्हिडिओ शेअर. पोलीस वसुली करत असल्याचा रोहित पवारांचा दावा आहे. तर सुसंस्कृत पुण्याचा पूर्णतः बट्ट्याबोळ झाल्याचीही रोहित पवारांची टीका. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी पक्षाच्या कोर कमिटीची बैठक बोलावली. सुनेत्र पवार यांनी आज संध्याकाळी पक्षाच्या कोर कमिटीची बैठक बोलावली आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक असेल. राजकीय विषयाबरोबर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये अन्नधान्य पुरवठ्याचे विशिष्ट व्यक्तीला टेंडर देण्यावरून वाद झाल्याची सूत्रांची माहिती. कसं काम चालतं याचा दाखला देत भुजबळ संतापले. तर पक्षातून यावरती अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार. सूत्रांची माहिती. अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये धुसफूस कायम आहे. पार्थ पवारांनी मंत्र्यांकडे टेंडर निधीची माहिती मागवली. सूत्रांची माहिती आहे गेल्या 6 महिन्यातील टेंडर निधीची माहिती मागवल्याची सूत्रांची माहिती आहे. पार्थ पवारांच्या सूचनेमुळे वरिष्ठ नेते नाराज आहेत. आम्हा दोघांमध्ये कसलीही वादावादी झालेली नाहीये. भुजबळांकडून स्पष्ट. तर मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नसल्याचं पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण. अर्थ खातं आमच्या पक्षाचं आहे. लवकरच अर्थ खातं मिळेल अशी आशा आम्हाला अपेक्षा आहे. उमेश पाटील यांचं वक्तव्य. तर दादांच्या निधनानंतर खातं मुख्यमंत्र्यांकडे तात्पुरतं दिलं होतं. उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. अजित पवार यांनी स्थापन केलेला पक्ष भविष्यात राहणार नाहीये. भुजबळ, पटेल, तटकरे, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे आता पक्ष फोडल्यानं पश्चाताप करत असतील. सर्वांना आता भाजपच्या वळचणीला बांधल्याचं वाटत असेल. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहावरून राऊतांची प्रतिक्रिया. राज्यसभेच्या एका जागेसाठी भुजबळांच्या नावाची चर्चा. सूत्रांची माहिती. भुजबळांना राष्ट्रवादी उमेदवारी देणार की नाही या संदर्भात संभ्रम असल्याचंही सूत्र सांगतात. भुजबळ राज्यसभेसाठी इच्छुक पण यावेळेस पुण्याला मंत्रिपद देण्याची भुजबळांची मागणी आहे. भुजबळ धडाडीचे नेते. त्यांनी खरं काय ते सांगावं. टेंडरवरून पार्थ पवार भुजबळांमध्ये वादावादीवरून रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर मंत्री भ्रष्टाचार करतात म्हणून मागितली माहिती. पार्थ पवार यांच्या प्रश्नावरून प्रतिक्रिया. 17 पैकी 15 जागांवरती मवियाच्या उमेदवारांसंदर्भात एकमत. राष्ट्रवादी पुणे, सातारा, सांगली, ठाण्यात लढणार. मवियाच्या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. ठाकरेंची शिवसेना 4 जागांवर लढणार. सपकाळांकडून स्पष्ट. भाजपकडून मोठ्या प्रमाणामध्ये घोडेबाज होतोय. काही ठिकाणी 5 लाखात नगरसेवक उचलले जात आहेत. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका. राज्यामध्ये मतदारांना पैसे गिफ्ट दिले जातात. सपकाळांचं वक्तव्य. महायुतीचं विधान परिषदेचं जागा वाटप जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. तर भाजपच्या वाट्याला 10 जागा. सूत्रांची माहिती समोर. अहिल्यानगरमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापलं. आमदार संग्राम जगतापांचे बंधू सचिन जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीतील घटक पक्षांचा या जागेवर दावा सुरू आहे. पुण्यातील परिषदेची निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी देखील पुण्यामध्ये निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. शरद पवार यांच्याकडून निवडणुकांसाठी तयारी करण्याच्या सूचना. शरद पवार यांनी उमेदवारी ठरवल्याची देखील माहिती.
धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी राजकीय हालचालींना वेग. भाजपकडून 4 जणांची नावे दिल्लीला दरबारी पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर आणि ओमप्रकाश शेटे यांची नावे हायकमांडला पाठवल्याची सूत्रांची माहिती. जळगाव विधान परिषदेच्या जागेचा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान जागा शिवसेनेला सुटली नाही, तर गुलाबराव पाटलांकडून मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजपचा दावा कायम आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजपात रस्सीखेच सुरू आहे. दिल्लीमध्ये बैठकीत देखील यावेळेस तोडगा निघालेला नसल्याची माहिती समोर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांची विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये थोड्याच वेळात बैठक. मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपासंदर्भात मंत्री विखे पाटील आढावा घेणार आहेत. बैठकीनंतर विखे पाटील आणि प्रसाद लाड अंतरवाली सराटीकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे. जरांगे पाटलांनी उपोषणाला बसू नये, अंबड तहसीलदारांचं जरांगेंना आवाहन. तर आरोग्याची आणि जीविताची सुरक्षा राखणं प्रशासनाची जबाबदारी आहे, तहसीलदार यांचं आवाहन. अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली आहेत. मोठ्या नेत्यांकडून अजितदादांना कसा न्याय दिला जाणार नाही यासाठी सरकारमध्ये मोठ्या नेत्यांचे प्रयत्न. व्हीके सिंगच्या मुलाच्या लग्नामध्ये कोण उपस्थित होतं याचा भांडाफोड करणार. व्हीके सिंगच्या मुलाच्या लग्नात मफलर भेट दिले होते. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेत मफलरचे फोटोज. शेगाव पंचायत समिती समोर वाघोली ग्रामस्थांचं अनोखं आंदोलन. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या परीक्षण अहवालातून वाघोलीला बाद केल्यानं ग्रामस्थ संतप्त. चुकीच्या पद्धतीनं गुणांकन करून अहवाल पाठवल्यानं ग्रामस्थ आक्रमक. भारतात लवकरच कागदाऐवजी प्लास्टिकच्या नोटा येण्याची शक्यता आहे. प्लास्टिकच्या नोटा लवकरच चलनात येण्याची शक्यता. रिझर्व्ह बँकेकडून या संदर्भात वेगानं नियोजन सुरू. लवकरच निर्णयावरती अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. सोलापूरमधील सलगर वस्तीत शेकडो झाडांची कत्तल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची माहिती आहे. सोलापूरमध्ये बिल्डरकडून 118 झाडांची कत्तल केल्याचं समोर आलं होतं. डिझेल मिळत नसल्यानं बुलढाणामध्ये शेतकऱ्यांचा संताप. शेतकऱ्यानं ट्रॅक्टर यावेळेस बैलगाडीला बांधून पेट्रोल पंपावरती आणला. शेतीच्या मशागतीच्या डिझेल मिळत नसल्यानं आरे गावातील शेतकरी विनायकराव टाले यांनी ट्रॅक्टर बांधून आणला. नागपूर विद्यापीठातील रखडलेल्या परीक्षा आणि उशिरा लागणाऱ्या निकालांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. भाजप युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीकडून कुलगुरूंना प्रतिकात्मक 20 कुंड्या भेट देत आंदोलनाचा इशारा करण्यात आला आहे. वाशिमच्या 163 ग्रामपंचायतींसाठी 12 जूनला आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाकडून सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर. सन 2024-2025 तसेच 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा यामध्ये प्रक्रियेत समावेश असेल. साताऱ्यातील खेड ग्रामपंचायतच्या सरपंचावरती अपात्रतेची कारवाई. भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली लता फरांदेंवर अपात्रतेची कारवाई. तर खेडमध्ये कोणतीही बोगस कामं झालेली नाहीये, तर विरोधक राजकीय आकसापोटी हे सगळं करत आहेत. महेश शिंदेंची प्रतिक्रिया समोर. जांभरुण नावजी वस्तीतील भीषण पांढऱ्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात महिलांचा आक्रमक पवित्रा. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावी लागते वणवण. छत्रपती संभाजीनगरच्या ढोरकीमध्ये शेतकरी महिलांचं यावेळेस पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन. सातबारा फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शोभा कुदळे यांनी आंदोलन केलेलं आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचा साताऱ्यामध्ये हल्लाबोल. मोर्चा शेतमालाला हमीभाव नाही, पीक विमा आणि नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसह महागाई, इंधन दरवाढीला देखील विरोध. पोवई नाक्यावरती रास्ता रोको आंदोलन. अंबरनाथमध्ये काँग्रेसची इंधन दरवाढी विरोधात निदर्शनं. पेट्रोल पंपावरती मेलडी चॉकलेट वाटप करत काँग्रेसकडून इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वामध्ये इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून आंदोलन. कार्यकर्त्यांकडून पेट्रोल पंपावरती जोरदार घोषणाबाजी.
तर पेट्रोल पंपावरील ग्राहकांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेलोडी चॉकलेटही वाटलं। तर बुलढाणा येथील मेहकर पंचायत समितीमध्ये ग्रामस्थांसाठी या जलजीवन मिशन मधील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी आहे। दूषित पाणी पुरवठा, अपूर्ण कामं तसेच वितरण व्यवस्थेतील भेदभाव आणि आर्थिक गैरव्यवहारावरून ग्रामस्थ चांगलेच आक्रमक। विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कायम इशारा आहे। उष्णतेचा तडाखा देखील कायम असून चंद्रपूरमध्ये 45.4 अंश तर ब्रह्मपुरीमध्ये 45.3 अंश तापमानाची नोंद आहे। वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आणि आता त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा देखील मिळणार आहे।